मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। DVT भरती अपडेट्समध्ये आज बघणार आहोत तर एक ITI पदभरतीबाबत अपडेट आहे। तर यामध्ये जे विद्यार्थी 14/57 ची परीक्षा दिलेली आहे आणि त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलेलं होतं ते गैरहजर राहिले, त्यांच्यासाठी एक शेवटची संधी दिलेली आहे। त्यासाठी परिपत्रक आज 211 नंबर आज तुम्हाला वेबसाईटवर संध्याकाळी दिलेला आहे। तर सगळ्यांनी जर शेवटची संधी आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर राहायचं आहे असं या परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे। तर जाऊ डायरेक्ट डिटेल्स या परिपत्रकाकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन्स मिळत जातील। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील, जुन्या लिस्टसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील। तर मित्रांनो इथे DVTच्या वेबसाईटवर आज संध्याकाळीच एक नोटिफिकेशन दिलेलं आहे। तर हे नोटिफिकेशन ॲडव्हर्टाइज एक म्हणजे एक नंबरची नोटिफिकेशन म्हणजेच त्या ठिकाणी यामध्ये परिपत्रक बघा 8 तारीखचं आहे, परिपत्रक 211। तर यामध्ये जी भरती 2022ला निघाली होती 1457 पदं याबाबतचं आहे। तर यामध्ये प्रमाणपत्र किंवा कागदपत्र पडताळणीसाठी दिलेलं आहे। तर त्यांच्यासाठी नियुक्तीच्या पदावर विहित कालावधीत उमेदवार रुजू न झाल्यामुळे म्हणजे काही ठिकाणी उमेदवारच हजर झाले नाही, काही ठिकाणी राजीनामा दिलेला आहे, अशा विद्यार्थ्यांची जागा ज्या आहेत त्या रिक्त झालेल्या आहेत। तर त्याच्यासाठी 20/2/2026 म्हणजे फेब्रुवारी 26 रोजी एक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ठेवलेली होती। म्हणजे जे पुढच्या ज्या जागा भरायच्या होत्या त्यांच्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 20 फेब्रुवारीला एक ठेवण्यात आली होती। सदर दिवशी प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीकरता अनुपस्थित म्हणजे ॲब्सेंट उमेदवारांना पडताळणीची एक अंतिम वेळ संधी देण्यात येत आहे असं या नोटिफिकेशनमध्ये आहे। आता ही जी 20 तारीखची हे होती म्हणजे टोटल लिस्ट होती त्याचा व्हिडिओ याच्यापूर्वी मी अपडेट केलेलाच होता आणि त्यामध्ये एक ड्राईव्ह लिंक दिलेली आहे, त्यामध्ये तुमची लिस्ट मिळून जाईल। आता वेबसाईटवर सध्या ती लिस्ट नाही आहे, फक्त व्हिडिओच्या खाली तुम्हाला ती लिस्ट मिळून जाईल आणि त्या लिस्टमध्ये पूर्ण नावं आता ही जी 20 तारीखला जी ठेवलेली होती DV, तर यामध्ये पूर्ण नावं याच्यामध्ये जे विद्यार्थी हजर राहणार होते त्यांची नावं आहेत आणि त्याच्यामधले जे ॲब्सेंट आहेत आता ही तुम्ही डाउनलोड करू शकता याच्यावरून म्हणजे व्हिडिओची जी खाली लिंक दिलेली आहे त्याच्यामधून तुम्हाला डाउनलोड करता येईल। तर यामध्ये तुम्हाला 20/2/26 रोजी जे अनुपस्थित म्हणजे जे ॲब्सेंट उमेदवार होते त्यांना आता 13/4/2026 रोजी 11 वाजता 13 म्हणजे साधारण आता पुढच्या आठवड्यामध्ये 13/4/2026 रोजी सकाळी 11 वाजता एल्फिस्टन तांत्रिक विद्यालय म्हणजे आपण त्याला हेड ऑफिस म्हणतो, तर हेड ऑफिसच्या पहिल्या मजल्यावर या ठिकाणी म्हणजे मेट्रो सिनेमा समोर आहे ते आणि त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण कागदपत्रांच्या मूळ प्रती, पासपोर्ट साईज झेरॉक्स हे सगळं या ठिकाणी दिलेलं आहे। हे एकदा बघून घ्या। डाउनलोड करणारे तुम्हाला इथे मिळणार आहे, इथे दिलेलं आहे आणि सोबत काय काय लागणार आहे त्याची सुद्धा डिटेल या खाली प्रपत्र क्रमांक 1 मध्ये दिलेली आहे। कोणकोणती तुम्हाला प्रमाणपत्र त्या ठिकाणी सादर करायची आहेत ते सुद्धा पूर्णपणे दिलेलं आहे। तर हे सगळं घेऊन जायचं आहे। त्याचबरोबर लहान कुटुंबाचं जे नियम आहे 2005 मधील त्याचा नमुना सुद्धा दिलेला आहे, तो सुद्धा तुम्हाला भरून घेऊन जायचा आहे। आता कोणी जायचं आहे तर ते बघण्यासाठी इथे एक व्हिडिओ दिलेला आहे, त्याच्या खाली लिस्ट आहे ड्राईव्ह गुगलची, तर त्यावर तुम्हाला ती PDF डाउनलोड करता येईल। डाउनलोड सुद्धा ओपन ठेवलेलं आहे। तर त्या उमेदवारांनी ज्यांना या ठिकाणी मागच्या 20 फेब्रुवारीला बोलवलं होतं तर ते जर हजर राहिले नसतील त्या उमेदवारांनी या ठिकाणी हजर राहायचं आहे असं शेवटची एक संधी त्यांना दिलेली आहे। तर प्रत्येक ट्रेडमधील उमेदवार या ठिकाणी आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, तर त्यांनी या ठिकाणी या भरतीच्या DVसाठी उपस्थित राहायचं आहे। सगळ्या लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील। काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि उद्याच्या DVसाठी म्हणजे 13 तारीखच्या DVसाठी हजर राहा म्हणजे तुम्हाला पुढची प्रोसेस तात्काळ केली जाणार आहे। तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहे। काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।